नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लासरूम या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा नव्याने स्वागत। आज आपण पाहणार आहोत निबंध लेखन। विषय आहे महात्मा गांधी जयंती। चला तर निबंध लेखनाला सुरुवात करूया। महात्मा गांधी एक महान स्वतंत्र सैनिक होते। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च केले। महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी। ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदरमधील हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदर राज्यात दिवाण म्हणून काम करत असत। त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते। त्यांना वाचनाची आवड होती। त्यांना गोष्टी वाचायला आवडत असे आणि त्या गोष्टी त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करत असे। त्यांचे प्राथमिक शिक्षण राजकोटमध्ये पूर्ण झाले। वयाच्या 14व्या वर्षी महात्मा गांधींचे लग्न 13 वर्षीय कस्तुरबा कपाडिया यांच्याशी झाले। नंतर त्यांना कस्तुरबा गांधी म्हणून ओळखू जाऊ लागले। महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधींनीही त्यांना विविध चळवळीमध्ये साथ दिली। गांधीजी जेलमध्ये असताना त्यांनी चळवळींचे अध्यक्षपद सुद्धा सांभाळले। त्यांनी महात्मा गांधीजींना शेवटपर्यंत साथ दिली। पुढे जाऊन पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये त्यांचा मृत्यू झाला। 1888 मध्ये महात्मा गांधी समलदास विद्यालयात दाखल झाले, पण ते महाविद्यालय सोडून पोरबंदरला परत आले। एका कौटुंबिक मित्राच्या सल्ल्यावरून ते कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले आणि 1891 मध्ये ते भारतात परत आले। ते लंडनमध्ये असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला, पण त्यांची बातमी त्यांना कुणीही कळवली नाही, जेणेकरून त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे। बॅरिस्टर बनून भारतात परत आल्यानंतर त्यांनी बॉम्बेमध्ये म्हणजेच मुंबई वकिलीची सुरुवात केली, पण त्यामध्ये ते तेवढेसे यशस्वी झाले नाहीत, म्हणून ते पोरबंदरला परतले। त्यावेळी त्यांना दक्षिण आफ्रिकेतून नोकरीची संधी मिळाली। त्यांनी दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा निर्णय घेतला। दक्षिण आफ्रिकेमध्ये तेव्हा नाटाल ब्रिटिश सरकार होते। तिथे भारतीय वंशाच्या लोकांना वर्णभेद केला जात होता। तिथे भारतीय वंशाच्या लोकांना वर्णभेदाचा त्रास होत असे। या सर्व अनुभवातून महात्मा गांधींनी याबद्दल विरुद्ध लढा देण्याचे ठरवले। इथूनच महात्मा गांधींचा खरा प्रवास सुरू झाला। महात्मा ही पदवी त्यांना दक्षिण आफ्रिकेतच मिळाली। गोपाळकृष्ण गोखले यांच्या विनंतीला मान देऊन ते भारतात परत आले। महात्मा गांधीजींनी अनेक चळवळी, सत्याग्रह, आंदोलने केली। गांधीजींनी असहकार आंदोलन पुकारले। या दरम्यान जमलेल्या लोकांनी सार्वजनिक मालमत्तेची नासाडी केली। याच दरम्यान जालियनवाला बाग हत्याकांड झाले। लोकांकडून होणारी हिंसा थांबवण्यासाठी गांधीजी आमरण उपोषणाला बसले। त्यानंतर त्यांनी आपले लक्ष स्वदेशी मोहिमेकडे वळवले, ज्यानुसार त्यांनी परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला। स्वदेशी खादीची वस्त्र वापरण्याचे आवाहन केले। इंग्रजांशी लढा देताना महात्मा गांधींनी अहिंसा, असहकार
आणि सत्याग्रहाचा वापर केला. बऱ्याच वेळा त्यांना अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले. परंतु ते निराश न होता ब्रिटिशांविरुद्ध लढा चालूच ठेवला. पुढे जाऊन त्यांनी विदेशी वस्तू त्यागल्या. ते फक्त खादीचे धोतर आणि शाल परिधान करत असत. 1930 मध्ये त्यांनी दांडी यात्रेद्वारा त्यांनी मिठावरच्या कराविरुद्ध सत्याग्रह पुकारले. 1942 मध्ये गांधीजींनी भारत छोडो अभियान सुरू केले. याच दरम्यान त्यांनी करो या मरो चा नारा दिला. अखेरीस 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज भारत सोडून निघून गेले, पण भारत आणि पाकिस्तान असे विभाजन करून. पण त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य पाहण्यासाठी ते खूप वर्ष जगू शकले नाहीत. 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसे नावाच्या युवकाने त्यांची दिल्लीतील बिर्ला मंदिर येथे हत्या केली. महात्मा गांधी हे एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य मातृभूमीसाठी अर्पण केले. त्यांनी दाखवून दिले की अहिंसा आणि सत्याग्रह या मार्गानेही देशाला स्वातंत्र्य मिळवून देता येते. त्यांची शिकवण आणि आयुष्य जगातील अनेक नेत्यांना प्रेरणादायी ठरेल. महात्मा गांधी आपल्या शिकवणी आणि मार्गदर्शनाच्या रूपाने प्रत्येक भारतीयांच्या हृदयात आहेत. आपण त्यांचे बलिदान केव्हाच विसरू शकत नाही. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा हा निबंध आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. तोपर्यंत असाच अभ्यास करत राहा. काळजी घ्या. धन्यवाद.